पण या सगळ्यात तिला आदित्य आणि तिची मैत्रीण नेहा यांनी खूप मदत केली. परत पहिल्यासारखं छान वाटू लागलं. दोघांनीही एकमेकांची सोबत हवीशी वाटत होती. मैत्री छान दिवसेंदिवस बहरत चालली होती. आदित्य जरा बोलायला घाबरायचा, म्हणून मीच त्याची गमतीत मज्जा घ्यायची. कधी कधी मुद्दाम रागवायचे. तेव्हा त्याला खरं वाटायचा. तेव्हा आदित्यचा उतरलेला चेहरा आणि सारखं सारखं सॉरी म्हणून मनवणं मला खूप आवडायचं. मी पण थोडा वेळ जाऊन द्यायचे. मग त्याला माफ केलंय तुला सांगायचे. कधी कधी तर मला त्याच्यावर खूप हसायला यायचं. पण त्याला माझा स्वभाव कळायला लागला होता. तिला चेष्टा मस्करी करायची सवय आहे हे त्याला समजलं होतं. सगळं छान चाललं होतं. आदित्य आणि मी सुट्टी असल्यावर फिरायला जाणं, कधी मूव्ही बघायला जाणं, ट्रिपलाही जायचं, खूप धमाल करायचो. इथे आल्यापासून ना आदित्यमुळे मी खरंच जगायला शिकले. एक दिवस माझ्या आईने आदित्यला आणि नेहाला घरी जेवायला बोलवलं होतं. तेव्हापासून आईलाही आदित्यचा स्वभाव आवडला होता. तो नेहमी सपोर्ट करायचा. नेहा तर आम्हाला दोघांना खूप चिडवायची. आमच्या दोघांचीही कॉमन फ्रेंड. एकमेकांच्या साथीने लाईफ मस्त एन्जॉय करत होतो. आदित्य खूप खुश असायचा. नंदिनीमुळे तो स्वतःला वेळ देऊ लागला होता. नाहीतर नुसतं ऑफिस मीटिंगची फाईल आणि कॉलवर बोलणं एवढंच चाललेलं असायचं. कुणाशीही जास्त बोलत नव्हता. पण आपल्या मुलात झालेला बदल मिनलला जाणवला. मिनल म्हणजे आदित्यची आई. चला बरं झालं देवा. नक्कीच आदित्य कुणा मुलीच्या प्रेमात पडला असणार, म्हणून देवाला नमस्कार करतात आणि खुश होतात. पेपर वाचणारे आदित्यचे बाबाही तिचे वागणं बघून हसतात. आदित्य लहान होता आणि एकच मुलगा असल्यामुळे त्याची जास्त काळजी आईला वाटायची. आदित्य हळूहळू नंदिनीमध्ये गुंतू लागला होता. त्याला एक दिवस पण तिच्याशिवाय करमत नसे आणि नंदिनीचंही असंच होतं. दोघांपैकी कुणीही आलं तर ते नेहालाच विचारायचे. नेहा यांची जवळची आणि खास मैत्री होती. नंदिनीला आदित्य खूप आवडायचा. तो इतर मुलांपेक्षा वेगळा होता. ऑफिसच्या रस्त्यावर गणपतीचं मंदिर होतं. आदित्य रोज सकाळी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करून ऑफिसला जायचा. एक दिवस चतुर्थी होती. नेहाही जायची मंदिरात. त्या दिवशी पण तिच्यासोबत गेले. तेव्हा आदित्य तिथे देवाला नमस्कार करून हात जोडून बराच वेळ उभा होता. मी आणि नेहा त्याने बघितलं आणि बाहेर आल्यावर नेहाने त्याला विचारलं, आदित्य तू देवाजवळ इतका वेळ काय मागत होतास? सांग ना. मला चांगली मुलगी मिळो लग्नासाठी की गर्लफ्रेंड? बोल ना. हेच मागत होतास ना? आदित्य गोंधळून गेला. त्याला काय बोलावं पटकन तेच कळेना. नेहा असंच काही नाही म्हटलं मी. तो शांत झाला लगेच. नेहा अरे आदित्य काय झालं? सहज म्हटलं. लगेच सिरियस नको होऊ. नंदिनी या दोघांचं बोलणं ऐकून आणि त्यांची अवस्था बघून तिला हसायला येत होतं. मग तिघेही गप्पा मारत ऑफिसला गेले. आमच्या तिघांचंही छान जमायचं. या 2 वर्षाच्या प्रवासानंतर अखेर नंदिनी आणि आदित्यने एकमेकांना प्रपोज करून पुढेही असंच सोबत राहू म्हणून एकमेकांना प्रॉमिस केले. दोघे कधी एकमेकांचे झाले त्याचं त्यांनाच कळालं नाही. पण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे त्यांना समजलं होतं. पहिल्यासारखं सगळं छान चाललं होतं. दोघेही आपापल्या घरी सांगणार होते. नंदिनीला तर हे स्वप्नच वाटत होतं. आयुष्यभराची स्वप्ने रंगवायला लागली होती. तिला नेहा आणि आदित्य चांगले मित्र मिळालेही गॉड गिफ्टच होतं. एकदा आई आजारी पडली. मी ऑफिसला नाही गेले तर आदित्य घरी आला. त्याला आई आजारी आहे कळलं तर त्याने आईशी गप्पा मारल्या. तिला लवकर बरं व्हा असं सांगितलं आणि आईला त्याचं हे बोलणं खूप छान वाटायचं. आपलेपणा वाटायचा. मला तर त्याच्याविषयी असणारा आदर अजून वाढला. कधी मी आजारी पडले तर तो रागावायचा. काळजी घेत जा म्हणून. तो माझी खूप काळजी नेहमीच घ्यायचा. ऑफिसमध्येही सर्वांना माहीत होतं की आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. नंदिनी आदित्यच्या रोजच नव्याने प्रेमात पडायची. आदित्यला काही म्हटलं का नेहा लगेच मित्राची बाजू घ्यायची. तर मी रागावले तर माझी बाजू घ्यायची. मग ती चिडली का आम्ही दोघे तिला हसायचो. असं खूप छान दिवस होते. ते कधीही विसरू शकत नाही. सगळं चांगलं चाललेलं असताना तो दिवस आजही आठवतो. आदित्य ऑफिसमध्ये आला नाही. मला वाटलं काम असेल.
उशिरा येईल. मी कॉल मेसेज केले पण रिप्लायच नाही. मग मी नेहाला सांगितलं. तिनेही केले पण त्याने रिप्लायच करत नाही. असं तो कधीच करत नव्हता. त्यामुळे नंदिनीला पण काही कळेना. तिला खूप काळजी वाटत होती. सकाळपासून तिला अस्वस्थ वाटत होतं. मनच नव्हतं लागत. ऑफिसच्या नंबरवरून कॉल केले तर कुणीतरी कॉल घेतला. नेहाला तिकडून फक्त एवढंच कळलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे. मला तर काही समजत नव्हतं. मी रडायला येत होतं. पण नेहाने सावरलं आणि आम्ही दोघीही त्यांना सांगितलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचलो. तिथे गेल्यावर चौकशी करून आम्ही त्या वॉर्डजवळ पोहोचलो. नेहाला त्याचे आई-बाबा आणि इतर सगळे त्यांचे घरचे रडत होते. तेव्हा आम्हाला कळलं की त्याचा सकाळीच अपघात झालाय. वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे तो जागीच गेला. हे ऐकून तर मी एकदम सुन्न झाले. हातापायात त्राणच नाही राहिला. असं कसं होऊ शकतं? काल संध्याकाळीच तर नेहा, मी आणि आदित्य सोबत गेलो आणि आज हे असं? घरचे सगळेच खूप रडत होते. मी तर हे ऐकून आणि बघून माझी शुद्धच हरपली होती. पण नियतीच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही हेच खरं. दोघेही लग्न करणार होते. आयुष्यभराची सोबती होणार होते. पण नियतीला मान्यच नसावं. कदाचित खूप मोठा धक्का होता हा. असं कसं आदित्य एका दिवसात सोडून जाऊ शकतो यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता. नेहाने सावरलं, मला धीर दिला आणि पुढेही सावरलं. तिलाही खूप वाईट वाटत होतं. एक चांगला मित्र गमावला म्हणून. पण माझ्यापुढे ती दाखवत नव्हती. ऑफिसमध्ये तर सर्व फ्रेंड्सला खूप वाईट वाटलं. त्याची खूप सवय झाली होती. एका दिवसात असं होत्याचं नव्हतं झालं होतं. तो दिवस नंदिनी कधीच विसरू शकत नव्हती. तिचा आदित्य, ज्याने तिला जगायला शिकवलं, आयुष्यभर साथ द्यायचं प्रॉमिस केलं आणि असं अर्ध्यावर तिला एकटीला सोडून तो निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर तिला आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. तिच्या आईलाही वाईट वाटलं. आईनेही तिला धीर दिला. नेहा तर तिला म्हणायची, नंदिनी तू छान आणि आनंदी राहावं कायम. हेच त्यालाही वाटायचं ना. मग तुला अशी रोज रडताना पाहून त्याला अजून वाईट वाटेल गं. तिने त्या दिवशी नेहाचं बोलणं मनावर घेतलं तेव्हा तिला कळलं. नेहाचं खरं आहे. माझं जग म्हणजे आदित्य होता. खूप प्रेम होतं त्याच्यावर. तो आता नाही. परंतु असं राहिलेलं त्याला नव्हतं आवडत. त्याचं असं अचानक सोडून निघून जाणं. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हती. पण त्याच्यासाठी तरी छान राहील. हळूहळू ती स्वतः सावरत होती. ती त्याला विसरू शकत नव्हती. त्याला जे आवडायचं ते सगळं करायची. तिला तो नेहमी सोबत आहे असं वाटायचं. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यासाठी त्याच्याशिवाय जगायला शिकली. आज व्हॅलेंटाईन डेला आदित्यच्या आठवणीत किती वेळ गेला तिला समजलंच नाही. मग ती डायरीत काहीतरी लिहित होती. ती आज इथे नाही यावर तर माझा विश्वासच नाही. पण तू नेहमी माझ्या मनात राहशील आणि सोबत असतोस. तुझ्या प्रेमाचा रंग अजूनही भरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे. माझं मनापासून प्रेम होतं आणि राहील. मी तुला जशी मी राहिलेली आवडते तशीच राहते. पण मला तुझी सोबत हवी होती. तू नाहीस यावर पर माझा विश्वासच बसत नाही. पण मला माहीत आहे तू नेहमी माझ्या आजूबाजूला आणि सोबत असतोस. माझा प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत जातो. तू सांग, श्वासाविना कुणी जिवंत राहू शकतं का? नाही ना. तसंच झालंय माझं. तुझ्याविना नाही करमत इथे. पण मनाला समजावते आणि जगत असते. तू कायम सोबत आहेस आठवणीत आणि कायम राहशील. नंदिनीच्या फोनची रिंग वाजली. ती लगेच भानावर आली आणि फोन घेतला. तेव्हा तिला कळलं की ऑफिसची वेळ झाली आहे. चला निघायला हवं, नाही तर नेहा मॅडम रागवतील. हा आदित्य पण असा आहे ना, मी याला विसरूच शकत नाही. डोळ्यात आलेले अश्रू पुसून ती त्याच्यासाठी हसायला लागली आणि तिने वही बंद केली. त्यावर शेवटी लिहिले, आजही मी फक्त तुझीच आहे.